केंद्रीय सहकार सप्ताहानिमित्त गृहनिर्माण संस्थांसाठी चर्चासत्र संपन्न। केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापनेला 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केंद्रीय सहकार सप्ताहानिमित्त नाशिकमध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम कृष्ण माधव मंगल कार्यालय, किशोर श्रेयोशी मार्ग, मेरी पंचवटी, नाशिक येथे पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड तर्फे करण्यात आले होते। यामध्ये फेडरेशनचे संचालक इंजिनियर उद्धव गांगुर्डे हे प्रमुख आयोजक होते। चर्चासत्राला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलानी, उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका संदीप जाधव तसेच सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती केली होती। यावेळी स्वयं पुनर्विकास व पुनर्विकास, मानवी अभिहस्तांतरण, नोंदणी रद्द झालेल्या सोसायट्यांबाबत पुढील कारवाई, अवसायनातील सोसायट्यांचे पुनर्जीवन, गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका तसेच स्थगित व्यवस्थापन, वर्गणी वसुली अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। चर्चासत्राला नाशिक शहर व परिसरातील गृहनिर्माण संस्थांचे सभासद व पदाधिकारी उपस्थित राहून तज्ञांचे मार्गदर्शन लाभले। नोंदणी रद्द विषयाबाबत आपण सुरुवातीला संस्था नोंदणी करतो आपली हाऊसिंग सोसायटी म्हणून। ती सोसायटी जर प्रॉपर चालू असेल, कार्यरत असेल, आमच्या सहकारी कायद्याप्रमाणे कामकाज करत असेल तर ठीक आहे, आणि त्याप्रमाणे जर ती कामकाज करत नसेल तर सहकारी कायद्याच्या कलमान्वयेच आपण तिला अवसरामध्ये घेतो। त्याच्यामध्ये अवसायिक नेमतो। अवसायकाचं काम मेनली राहतं की त्या संस्थेचं वाइंड अप करणं, आणि मीनवाईल त्या काळात जर ते सभासद संस्था चालवण्यास इच्छुक असतील तर त्यांचं पुनर्जीवनही करतो। हे काही जर होत नसेल तर मग त्यांची आपण नोंदणी रद्द करतो। हे कायद्यामध्ये मी तुम्हाला डोबल व्याख्या सांगितली। 2015 मध्ये ज्यावेळेस दळवी साहेब सहकार आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी मोहीम काढली होती की ज्या सहकारी संस्था कायद्याप्रमाणे कामकाज करत नाहीत त्यांचं सर्वेक्षण करावं, आणि त्या सर्वेक्षणात जर असं आढळलं त्या संस्थेचं कामकाज कायद्याप्रमाणे नाही त्यांचं त्या संस्थांना अवसानामध्ये घ्यावं। त्या मोहिमेच्या वेळेस आपल्या नाशिक तालुक्यामधून जवळपास 2500 ते 2800च्या आसपास आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्था अवसानामध्ये घेतल्या। त्याला आज जवळपास 9 ते 10 वर्ष झाले। मधल्या काळामध्ये बऱ्याच संस्थांनी त्याचं पुनर्जीवन पण करून घेतलं। आज अखेर संस्था अवसानामध्ये साधारणतः 1200 ते 1500 आहे। संस्था अवसानामध्ये जाण्याची मेन कारण कोणते? मगाशी डिटेल्स आपण सांगितलं, कायद्याप्रमाणे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेनं दरवर्षी त्यांची एजीएम झाली पाहिजे। एजीएम मध्ये पुढल्या वर्षीचा ऑडिटरचा ठराव झाला पाहिजे, त्याचे संमती पत्र पाहिजे। तुम्ही एजीएम झाल्यानंतर एका वर्षामध्ये आमच्या कार्यालयाला म्हणजे 1901 प्रमाणे 6 गोष्टी आहेत त्याचं तुम्ही प्रपत्र दिली पाहिजे। त्यात मेनली काय असतं की तुमचे आर्थिक पत्रक, तुमची निवडणूक ड्यू आहे का, त्यानंतर तुमचं काही नवीन दुरुस्ती कुठली आहे का, अशी ती काही प्रपत्र आहेत ती, आणि त्यानंतर तुमचं दरवर्षी ऑडिट झालं पाहिजे। तो ऑडिट रिपोर्ट आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला पाहिजे, आणि दर 5 वर्षांनी तुमची निवडणूक झाली पाहिजे। गृहनिर्माण संस्थांमध्ये अजून पण एक थोडंसं मी सबमिशन करतो की पूर्वी 2019 साली 19च्या आधी तुमच्या स्तरावर तुम्ही तुमच्या निवडणुका घेऊ शकायचा। एक वेगळा विषय आहे निवडणुकीसाठी, पासलकर घेतील नंतर, पण तरी पण 2019 नंतर कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आली की तुमच्या निवडणुका घेण्यासाठी एक माननीय विभागीय सहनिबंधक साहेबांच्या स्तरावर एक पॅनल आहे, त्यांनी पॅनल तयार केलेला आहे। त्या पॅनल मधला निवडणूक निर्णय अधिकारी तुम्ही नेमावा। तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही त्याला ठराव करू शकता, किंवा हाऊसिंग तुमच्या मधला जो संचालक निवडणूक लढवू इच्छित नाही परंतु त्यानं जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचं एक ट्रेनिंग पूर्ण केलं पाहिजे, असा पण माणूस तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमू शकता। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।